नमस्कार. आज झालेल्या दिवसभराच्या धामधुमीमध्ये सर्व मतदार बंधूंनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला आणि त्या माध्यमातून एक लोकशाही जगवण्याचा अथक प्रयत्न केला. अनेक वादग्रस्त गोष्टी आजच्या दिवसामध्ये घडल्या. शाई पुसण्याचा असेल प्रकार किंवा ईव्हीएम बिघडण्याचा प्रकार असेल किंवा कुठं मारामारीचा प्रकार असेल, कुणाचा मतदान न करताच दुसऱ्याने केलेलं मतदान असेल किंवा काही ठिकाणी मतदान एकाला लाईटिंग कडेच लागलेली, असे अनेक प्रकार आज पाहायला भेटले. निवडणूक आयोगाला तर काय म्हणावं तेच कळालं, कारण की लोकशाहीची थट्टा झाल्यासारखाच आजचा प्रकार मोठ्या प्रमाणात झाला. अनेक गोष्टी कालपासूनच त्याचे पडसाद पडायला चालू होते. पाडू हे यंत्र जोडणारे याची पूर्वकल्पना विरोधी पक्षाला न देताच त्यांनी ते यंत्र जोडण्याची ही केली. परंतु आज सकाळपासून शाई असेल किंवा इतर गोष्टीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात ही असेल किंवा ईव्हीएम बिघडल्याचा प्रकार असतील किंवा अनेक तंटे प्रकार असतील की गणेश नाईकासारख्या मंत्र्याला सुद्धा आपला मतदारसंघ शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. अनेक मतदारसंघ मतदान केंद्रावर पळत हिंडावं म्हणजे पायाला भिंगरी लागल्यासारखं पळावं लागलं. प्रचार तर करताना पळालेच, परंतु मतदान करताना सुद्धा पळण्याची पाळी आली. असे अनेक प्रकार आज घडामोडी घडल्या आणि त्यामार्फत अनेक ठिकाणी तंटे झाले. कुणाला मारलं, कुठल्या अकोल्यासारख्या ठिकाणी असेल किंवा पुण्यासारख्या ठिकाणी असेल, मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाची सुद्धा दमछाक झाली. अनेक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणे. ह्या बारीच्या निवडणुकीमध्ये एक पाहिलं की लोकांना बोलतं केलं. लोक बोलत राहिले आणि लोक बिनधास्तपणे हे केलं. अनेक बोगस मतदानावर सुद्धा भगवा गार्ड असेल त्याच्या माध्यमातून सुद्धा नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केला ठाकरे बंधूंनी आणि त्याच्या माध्यमातून जे की मतदानाची एक फुगीरता होती ती फुगीरता कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला. अनेक इच्छुक लोकांनी सुद्धा कालची संक्रांत कालच्या सणाचा सुद्धा आज आनंद घेतला मतदान करून आणि त्या माध्यमातून एक खेळतं मिळतं वातावरण राहिलं. आता आज एक्झिट पोल मोठ्या मोठ्या प्रकारात पाहायला भेटत आहेत अनेक ठिकाणी, परंतु मनातला एक्झिट पोल हा महत्त्वाचा आहे. कारण की सॅम्पल सर्वे हे मोजक्या भागातून घेतले जातात, मोजक्या लोकांकडून घेतले जातात, मोजक्या वार्डातून घेतले जातात. परंतु या राजकीय परिस्थितीचा जर अंधार घेतला तर मागच मी सांगितलं होतं, एक्झिट पोलच्या राजकीय विश्लेषणामध्ये सांगितलं होतं की कशा पद्धतीने कुठला मतदार कसा कुंकड वळेल याचं. आजच्या जर पाहिलं असेल मुंबईमध्ये तर मराठी मतदार हा पूर्णपणे मोकळ्यापणे बोलत होता, जो की एक संघ झालेला प्रकार आज आपल्याला पाहायला भेटला. मराठीची अस्मिता असेल आणि महाराष्ट्राच्या याच्यासाठी असेल, एक तो राजकीय भाग सोडून द्या, कोण निवडणुकीसाठी कोण उभारलंय काय उभारलंय, परंतु मतदार हा जागरूक झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात. परंतु ही ठाकरे बंधूच्या सभेच्या अगोदरचा जर सॅम्पल सर्वे असेल तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहे. सॅम्पल सर्वे कधी घेतलेत त्याच्यावर सुद्धा पूर्णपणे अवलंबून आहे, कारण की रोजच्या दिवसानुसार राजकीय वातावरण बदलत जातं आणि निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत वार्डातलं वातावरण कशा पद्धतीने बदलेल याच्यावर काही सांगता येत नाही. त्यामुळे या सॅम्पल सर्वेचा एक्झिट पोल हा कधीही निश्चितपणे ठरत नाही. आपण लोकसभेला पाहिलं असेल, लोकसभेला वेगळ्या पद्धतीने सांगत होते, पण मोजक्याच लोकांनी सांगितलं होतं की 30च्या पुढं जागा ह्या महाविकास आघाडीच्या लागतील आणि त्या पद्धतीने त्या निवडणुकीत लागल्या होत्या. मी सुद्धा आज ठामपणे सांगतो की मुंबईमध्ये आज कितीही म्हटलं महायुतीच्या जागा इतक्या लागतील तितक्या लागतात, परंतु ठाकरे बंधूची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये येईल. त्याचे कारणंसुद्धा आपण सांगितलेले आहेत. परंतु मुंबईमध्ये जर जागा असतील 75 ते 80 जागा आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जागा लागतील. 30 ते 35 जागा ह्या मनसेच्या लागतील. 52 जरी असले तर 25 ते 30च्या मधला टप्पा लागेल. 70 ते 75 जागा ह्या भाजपच्या लागतील. परंतु शिंदे सेनेच्या म्हणजे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या जागा कमी लागतील आणि वंचित आणि काँग्रेसच्या जागासुद्धा 10 ते 15 लागतील. आणि अशा पद्धतीने एक सत्तेचं विवेचन जर आपण केलं तर सत्ता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि काँग्रेस यांच्या एकत्रित करून सत्ता मुंबई महानगरपालिकेची होईल. याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही, कारण की अनेक जागा अशा आहेत गुंतागुंतीच्या की भाजप आणि शिवसेनेचं जरी युती असली तरी मोठ्या प्रमाणात तंटे हे मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटलेले आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे की बंडखोरी आणि इतर गोष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा भाजपच्या कमी होण्याची दाट शक्यता आहे. इथं शिंदेच्या जागासुद्धा कमी होतील, कारण की आपण सभा पाहिली असेल किंवा अंतर्गत वाद असतील त्याच्यामुळे सुद्धा दुष्परिणाम
होईल की सत्तेतल्या जे समीकरण होतं सत्तेच्या जवळ गाठण्याचं ते प्रमाण कमी होईल. त्यानंतरचं आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये की जे की दलित व इतर मतदारसंघ धारावी असेल, इतर भागामध्ये असेल, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वर्षा गायकवाड असतील किंवा ज्योती गायकवाड असतील किंवा इतर नेते काँग्रेसचे नेते असतील त्यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथले मतदारसंघातल्या काही जागा वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसला फायदा होईल, वंचितला सुद्धा तो मोठ्या प्रमाणात फायदा होईल. परंतु जे भाजपने गृहीत धरलं होतं की जिथं युती करायची काही ठिकाणी युतीच्या बाहेर लढायचं. फक्त गरज मुंबईपुरती युतीची होती म्हणून भाजपने शिवसेनेला जुळवून घेतलं, परंतु इतर भागामध्ये त्या पद्धतीने जुळवून नाही घेतलं. छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, अशा भागामध्ये मोठ्या प्रमाणात जुळवून घेतलं नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी फायदा केलेला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरे सेनेची सत्ता निश्चितपणे येईल, याच्यात कुठलंही दुमत नाही. त्यानंतर पुण्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे आणि तिथली सत्तेचे समीकरणं हे शिंदे किंवा ठाकरे यांच्याकडेच अवलंबून राहतील. कारण की तिथं अजित पवार आणि भाजप यांच्या कट टू कट फाईट होणार आहे आणि तिथल्या जागा आहे अचानक बदलू शकतात. तिथल्या अंतर्गत बंडखोरीमध्ये सुद्धा काही जागा इधर इधर होऊ शकतात. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणात निवडणूक ही गुंतागुंतीची वाटते आणि तिथले निकाल हे अनपेक्षित निकाल लागतील. त्यानंतर नाशिकमध्ये जाऊ. नाशिकमध्ये आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे यांच्या जागा बऱ्यापैकी वाढलेल्या दिसतील. तिथं मनसे असेल किंवा भाजपमध्ये अंतर्गत बंडाळीमुळे मोठ्या प्रमाणात तिथलं नुकसान होईल. एबी फॉर्म पळवापळवी, नवीन आलेले काही पक्षप्रवेश किंवा बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे भाजपला तिथं मोठ्या प्रमाणात लढत द्यावी लागेल आणि तिथल्या जागा वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. परंतु नवीन आलेल्या उमेदवारामुळे मोठ्या प्रमाणात भाजपची तिथे दमछाक होईल. परंतु तिथली सत्ता भाजप राखेल असं आजच्या घडीला तरी वाटते. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्रिशंकू निकाल लागेल. त्रिशंकूमध्ये मोठ्या प्रमाणात तिन्ही पक्षाला जागा राहतील. भाजप, ठाकरे गट असतील किंवा एम असेल याच्यामधल्या जागांचा मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार कशा पद्धतीने मतदान करतात आणि मतदानासाठी बाहेर पडतात त्याच्यावर अवलंबून आहे आणि तिथल्या जागासुद्धा कशा पद्धतीने बदलू शकतात याच्यावर सुद्धा. कारण की पालकमंत्री संजय शिरसाट यांचं प्रभुत्व किती वार्डामध्ये आहे याच्यावर तिथला पूर्णपणे निकाल अवलंबून राहील. तिथले जे राजेंद्र जंजाळ असतील किंवा इतर नेत्यांनी कशा प्रकारे परिश्रम घेतले याच्यावर सुद्धा निकाल तिथले फिरू शकतात. तिथला अंतर्गत अंबादास दानवे आणि चंद्रकांत खरगे यांच्यातला वादसुद्धा निकाल फिरवण्यासाठी कारणीभूत असू शकतो. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या त्रिशंकू निवडणुका निकाल लागतील. सगळ्याच पक्षांना संमिश्र असं यश भेटल आजच्या घडीवर वाटते. या सर्व गुंतवणुकीच्या बाजूमध्ये आपण एक्झिट पोल नाही परंतु मनातले बोल म्हणायचं आपण जाहीर केलेले आहेत. आपल्याला काय मत मांडावं वाटतं ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. आमच्या माध्यमातून आम्ही जे सांगायचे जे आम्हाला ह्या प्रचार यंत्रणेमध्ये आणि जनतेच्या स्पष्टपणे बोलण्यातून जे जाणवलं ते आम्ही तुम्हाला या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक त्रुटी असतील किंवा काय असतील ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. परंतु आजच्या घडीला जरी जे सांगितलं ते आम्ही आमच्या चॅनलवर वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही त्या भागातली प्रतिक्रिया दिलेली आहे. ती कमेंट आमच्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही सुद्धा पहा की कशा पद्धतीने जागा कुठल्या वाढल्या जातील याच्यावर आम्ही पूर्णपणे राजकीय विश्लेषण केलेलं आहे. परंतु आजच्या घडीला आजच्या दिवसापुरता जर आपण दिवसभरातला जर विवेचन केलं तर या गोष्टी आम्हाला जाणवल्या आहेत आणि त्यामुळं इथले निकाल कशा पद्धतीने बदलतात याच्यावर आम्ही भाष्य केलेलं आहे. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंटच्या माध्यमातून आम्हाला काही सूचना असतील तर ते कळवा. त्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला माहिती देण्यासाठी प्रयत्न करू. आता हे महानगरपालिकेचा निकाल आता उद्या लागेल. त्या माध्यमातून आपण कुठल्या जागा कशा पद्धतीने झालेल्या आहेत आणि कशा पद्धतीने तिथले इफेक्ट जाणवलेले आहेत. परंतु आता जिल्हा परिषदची निवडणुका उद्याच्या 16 तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. कुठल्या भागामध्ये कोण प्रबळ दावेदार आहे उमेदवारीसाठी याच्यावर सुद्धा आपण भाष्य करणार आहोत. त्यामुळं पुन्हा पुढच्या भागामध्ये आपण पाहूया. धन्यवाद. आमच्या चॅनल नवीन असाल तर पुन्हा एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा. एक ग्रामीण पत्रकारितेला ही करण्यासाठी सहकार्य करा हीच आमची कळकळीची विनंती. धन्यवाद.